पुण्याच्या गोखले नगरमध्ये मित्रांनीच मित्राची बेदम मारहाण करून हत्या केल्याचं एक प्रकरण उघडकीस आलेलं आहे। विशेष म्हणजे हे सगळेच तरुण जे आहेत हत्या केल्याच्या नंतर नवी मुंबईला पळून गेलेले होते। मात्र पोलिसांनी अवघ्या एका दिवसामध्ये या सगळ्याच आरोपींना आता अटक सुद्धा केली आहे। संपूर्ण प्रकरण काय आहे हेच जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। हर्ष जाधव असं या प्रकरणामध्ये मृत्यू झालेल्या खून झालेल्या तरुणाचं नाव आहे। हर्ष जाधव हा गोखले नगर परिसरामध्ये वास्तव्याला होता। तो मध्यरात्रीच्या सुमारास त्याच्या घराच्याच बाहेर एक रिक्षा पार्क केलेली होती। या रिक्षामध्ये बसलेला होता। त्याच वेळेस जवळपास 2:45-3 वाजण्याच्या सुमारास, पहाटेचे 2:45 वाजण्याच्या सुमारास 2 ते 3 तरुण त्याच्या जवळ येतात। त्यानंतर त्याला रिक्षातून बाहेर ओढतात। त्याला बेदम मारहाण केली जाते। त्यापैकीच एकाकडे असते ती बेसबॉल बॅट। या बेसबॉल बॅटनं बेदम मारहाण केली जाते हर्षला। त्यातला एक फटका हा त्याच्या कानावरती अगदी जोरदार बसतो। त्यानंतर त्याच्या कानामधून अति रक्तस्राव व्हायला सुरुवात होते आणि तो तिथेच रक्ताच्या थारोळ्यात पडतो। ज्या वेळेस या आरोपींना असं जाणवतं की खूप जास्त मारहाण झालेली आहे, त्यावेळेस ते लगेचच घटनास्थळावरून पसार होतात। त्यानंतर हर्षने आरडाओरडा केल्याच्या नंतर आजूबाजूच्या लोकांना सुद्धा जाग आली। या सगळ्या स्थानिकांनी मिळून त्याला रुग्णालयामध्ये दाखल केलं। त्याच्यावरती उपचार सुरू होते। मात्र उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झालेला आहे। अर्थात या सगळ्या प्रकरणामध्ये चतुर्शृंगी पोलीस स्टेशनमध्ये आता गुन्हा दाखल झालाय। 2 ते 3 जणांच्या विरोधात हा सगळा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। पोलिसांनी लगेचच आरोपींची ओळख निष्पन्न करण्याचे प्रयत्न सुरू केले। मात्र ज्या ठिकाणी हा संपूर्ण प्रकार घडला होता त्या ठिकाणी कोणताही सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता। त्यामुळे तांत्रिक तपासामध्ये मोठ्या अडचणी येत होत्या। यानंतर सुद्धा पुणे पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीने तपास करत तीनही आरोपींची ओळख निष्पन्न केली। त्यानंतर त्यांचा माग काढला आणि हे तीनही आरोपी नवी मुंबईमध्ये लपलेले असताना तिथूनच सापळा रचत या आरोपींना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे। प्रथमेश धोत्रे, मारुती देवकर आणि अभिषेक पवार अशी या तीनही आरोपींची नावं आहेत। त्यांना सध्या चतुर्शृंगी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, अटक केलेली आहे। नेमकी ही मारहाण कशामुळे झाली या सगळ्याचा शोध घेतला जातोय। हे सगळेच जण एकमेकांचे मित्र असल्याचं सांगितलं जातं। मग मित्र असून सुद्धा अशा पद्धतीने हर्षचा खून करण्याचा प्रयत्न नेमका का झालेला होता? या सगळ्याच्या मागे आणखी काही कारण आहे का? आणि हे केवळ 3च आरोपी आहेत की या सगळ्यामध्ये यांना साथ देणारे, यांना आश्रय देणारे आणि या सगळ्या खुनाचा कट रचणारे आणखी कुणी आरोपी आहेत? या सगळ्याचा शोध सुद्धा आता चतुर्शृंगी पोलिसांकडून घेतला जातोय। पुढे नेमका काय काय समोर येतंय या प्रकरणामध्ये हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी।